जेवणाचा बघा म्हणायला या घरची मोलकरी समजलीस का तुम्हाला? हो. शांतपणे सांगू नका. घरातील कामावर लागलं मला बाहेर जायचं थोडं. हे असे चिथडे लग्न कपडे घालून बाहेर जातात. गेली कटकट एकदाची. मला जसं होतं ना तसंच घडलं आणि मी स्वतःला किती भाग्यवान समजतो. आहेच मी भाग्यशाली. म्हणून या पायामध्ये इतकं सुख वैभव लोटांगण जातो ना. हवा तेवढा पैसा उचलायला, मौज मस्ती करायला. ओ या या मला कशाला परमिशनची गरज? एवढ्या मोठ्या वाड्याची मालकीन परमिशन तर घ्यायला तू. बाई खूप मोठा वाडा आहे तुमचा. हा झक्काच वाडा आहे बाई. मामा मामा डोळ्याला अगदी कैद करून ठेवा, नाहीतर बैमानी कराल आमच्याशी. नाही हो भाची, लई बेस केलीस भाची तू. नाही भाग्य उजळले म्हणते तुझे. मामा त्यासाठी नशीब लागतंय. नाही भाची, तुझ्या कपाडी कुंकू दिसलं आणि मी धन्यच झालो. रंजना, बोला. तुझ्या मामाला खूप भूक लागली. हो ना. जा मस्तपैकी जेव घाल मामाला. जा. ठीक आहे, अगोदर चाय पाणी ठेवलं. मामा तू इथं बस, मी चेअर आणते. आणि तुम्ही इथं बस. ओ ऐकली का? काय गं आवणे आले, चाय पाणी घेऊन ये जरा. तुझ्या बापाची नोकर नाही आहे मी. जास्त ओरडायला लागले ना तर नाव सांगेन मी. रंजना, कुंकवाच्या नादी लागली हे देवी विसरू नको. नाही हो, तसं काही होणार नाही. हेच म्हटलं. नाही अति झालं तर मती बिघडते म्हणून म्हटलं. चल चहा पाणी. मामा आलं का आवाज? बाई तुमच्या घरी नोकर पण आहेत. गप्प बस. त्या नोकरी नाही, त्या घराच्या मालकीन बाई. अच्छा, नात्यानं बहीणच लागते. नमस्कार येईन बाई. मला सवय नाही. अगं खरं झालं ना, भाऊ लागतोय. शेवटी हा रंजनाचा मामाचा आहे. तू गप्प बाईस. तुझी सगळी चाल समजली मला. तुझ्या बहकाव्यामध्ये आली मी आणि माझ्या या घराचं वाटोळं करून बसली. आग लागल्यानंतर कळतं माणसाला. लाग अगं पराग अशी आग लावतो किती आग लागणारा सुद्धा जळतो, पण पाहणारा सुद्धा त्याच्यात फोर पडतो. काय ग, घरी आलेल्या पाहुण्याचं असं स्वागत करतात? अपमान होते माझ्या पाहुण्यांचा. अगं ज्यांचा मान राहतो ना त्यांचा अपमान होतो. ज्यांना मानच नाही त्यांचा कसा लगा आला अपमान. आणि तुला तरी कुठे सद्वर्तन कळतं? हे 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 असले कपडे घालून स्वतः सद्वर्तनी बाई समजते. अगं माणसानं बाई सारखंच राहावं. म्हणजे मी कशी वागायला पाहिजे हे तुम्ही शिकवणार मला? नवऱ्याला आवडते ना, मग झालं. तुमच्याशी काही लेणं देणं नाही माझं. देणं घेणं नाही. कारण तू कशी असलीस ना तरी या घरची सून आहेस. सून आहे ना, मग सुनेसारखीच वागू द्या ना. कसंही वागायला हा काही तुझा रंगमहाल नाही. आणि हे 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 तुझे सवंगडी आहेत ना, ते लांबच ठेवायचे या घरापासून. इकडे नाही आणायचे. अपमान
येऊ दे राहुलला. सगळे यांचे चाडे सांगते मी. तू मला धमकी देत आहेस? हा. आणि तू जर अशी वागशील ना तर तू या घरामध्ये राहणं मला अजिबात आवडणार नाही. कोण कुणाशी कसं वागतंय याची प्रचिती देऊ नका पाटलीनबाई. नाही हवं तर सांगू का तुमची काय कारस्थान आहेत ते? नाही सांगू का? हे बघा, आजपासून हे लोक इथंच राहणार आणि वेळच आली ना तर तुम्हाला या वाड्याबाहेर हाकलून देईल. आहे अगं काय चालवलंयस हे तू? विचार आपल्या बायकोला. तू रंजनावर हात उकारलीस? होय, कारण ती तशी वागत आहे माझ्याशी म्हणून. अगं आई, अगं हे तुझं असं वागणं मला अजिबात पटत नाही. अगं कशाला धिंगाणा करतेस तू घरात? धिंगाणा मी करते? मी धिंगाणा करते? नाहीतर मग कोण करतंय? आई आहे ना तुझी, काय बोलतोस? अगं काय विचारू मी तिला? अगं माझी रंजना अशी कधीच करू शकत नाही. माझा एवढा विश्वास आहे तिच्यावर. हो, ही नाही करू शकत तशी तर काय मी वाईट आहे? अरे तुझी बायको मला मोलकरी सारखं जीवन जगवत आहे रे. आणि तुझ्या बायकोला मी ऐकत पडू, मी ऐकत खाऊ घालू. मग तुला या घरात दुसरी कोणती कामं उरली आहे? काय जरा केलं तर? जा पटकन चहा ठेव माझ्यासाठी, मी दमलोय. जा. अगं काय बघतेस माझ्याकडे? जा ना, पटकन चहा बनव. जा. काय पान झाला काय सॉरी म्हणते यार. अरे येता येता साला पान उतारा झाला माणसाचा. काय आईनी तुझा सुद्धा पान उतारा केलाय काय? नाही तर काय. हीच गोष्ट जरी मी सांगितली असते ना तर तुमचा विश्वास बसला नसता. अगं पाहुण्याचा अपमान होताना तू गप्प कशी का बसलीस? आता सासूबाई म्हटल्यानंतर गप बसावच लागते. तरी पण नेहमी नेहमी मला ताणी देत असते. परागाने मामाला राहायचं ना असं सुद्धा तिने म्हणून दिलं. आई, अगं हे आई, अगं बाहेर आहे. अगं लवकर ये. कशाला आवाज देतो? आई, अगं तू रंजनासोबत पाहुण्यांचा सुद्धा पान उतारा केलास म्हणे. अगं समजतेस काय तू स्वतःला? अरे मान असलेल्या माणसांचाच अपमान होतो, पण यांना तर मानच नाही रे. यांचा कसला अपमान आला? अगं आई, हे पाहुणे आजपासून इथेच राहणार आहेत. आणि तसंही सुद्धा रंजनाचा दूरचा राहणार मामा आहे. आणि राहुल हा पराग काही आपल्यासाठी काही दुसरा आहे का? ठीक आहे, ते राहणार ना तर राहू दे, पण त्यांची मेहमान नावाची मात्र तुझ्या बायकोनी करायची, मी नाही. अगं तिला कुठे येते काय करायला? तिलाच करावं लागेल. ही जर यांची मेजवानी करत नसेल ना तर हे लोक इथे राहणार नाही. आणि हा वाडा काही धर्मशाळा नाही, कोणी यावं आणि राहावं. अगं तू जर मानत नसशील ना तर तुला हे घर सोडून धर्मशाळेत राहावं लागेल. हा वाडा माझ्या नवऱ्याचा आहे आणि मी तुझी आई आहे राहुल. अगं आई आहेस म्हणून मी तुझा, अगं तू माझी आई आहेस म्हणून मी माझ्या बायकोचा अपमान सहन करू आणि तू निघून जाऊ का? आपल्या आईला घराबाहेर जायला आणि ह्या असलेल्या नराधमांसाठी. आई, अगं तू मर्यादा ओलांडत आहेस.
अगं जा चालते माझ्या घरातून. मी जाणार नाही. हे माझ्या नवऱ्याचं घर आहे. अगं जर तू काय या घरातून जात नशील ना तर हे सगळं कामे तुला करावी लागतील. मी नाही करणार ही कामे. तुमची सेवा करण्यासाठी इथे राहू मी? मग नको राहू सर, जा चालती हो इथून. कोण अडवलंय तुला? चल निघ. जा चालती हो. आता तुला दूध नाचवायची सवय आहे ना. तुझ्या नवऱ्याचा शब्द तुझी ही. तू एक दिवस नाचल्याशिवाय राहणार नाही बघ. कपडे फेकून काय खेळ खेळलीस ग तू? कासवाची चाल चालून कशी सस्याला पळवला.